दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांनी भाजप मंत्र्यांचे शनिवारी दिवसभर बौद्धिक घेतले असून उर्वरित काही मंत्र्यांचा वर्ग आज घेण्यात येणार आहे। श्रीमंतीचे प्रदर्शन बडेजाव व सत्तेचा गर्व येऊ नये, तर जनहिताची कामे करावीत आणि जनमानसातील सरकारची प्रतिमा जपावी अशा सूचना संघाने भाजप मंत्र्यांना दिल्या आहेत। संघाचे राष्ट्रीय सहसर कार्यवाह अरुण कुमार, क्षेत्रीय सहसर कार्यवाह अतुल लिमये, क्षेत्र प्रचारक सुमंत अमशीकर यांच्यासह संघाच्या वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांशी सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन केले। तर आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। आकांक्षा, काय सांगाल, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांनी भाजप मंत्र्यांचे शनिवारी दिवसभर बौद्धिक घेतले, काय अधिक माहिती आहे? नक्कीच RSS कडून संघाकडून गेल्या 2 दिवस म्हणजे शनिवारी आणि रविवारी जे मंत्री आहेत त्यांना कानमंत्र देण्याचा प्रयत्न सुरू आहे। पाहायला गेला तर जे विधानसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपला अत्यंत चांगलं यश मिळालं आहे महायुतीला, आणि त्यानंतर कुठेतरी आता ज्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागू शकतात त्या अनुषंगाने आता जे RSS संघ आहे ते ॲक्शन मोडवर पाहायला मिळत आहे। काल शनिवारी त्यांचं कानमंत्र दिलेलं आहे। यामध्ये पाहायला गेलं तर जे अनेक विषयांवर सध्या चर्चा झालेली आहे किंवा जे विधानसभेमध्ये यश मिळालं आहे त्याचा गैरवापर होऊ नये किंवा सत्तेचा गैरवापर होऊ नये, जनसामान्यांचे प्रश्न सोडवावे असे अनेक प्रश्न किंवा मुद्दे यामध्ये मांडण्यात आलेले आहेत। त्यासोबत जे मंत्री आहेत त्यांना देखील कानमंत्र दिलेले आहे। आज रविवारी सुद्धा ही मंत्र्यांना कानमंत्र दिलेलं जाणार आहे। पाहायला गेलं तर शनिवारी काही मंत्री यामध्ये सहभागी झाले होते, तर आज काही मंत्री या बैठकीमध्ये सहभागी होणार असल्याचं दिसत आहे। त्यासोबत पाहायला गेलं तर अनेक भाजपचे मंत्री आहेत या बैठकीमध्ये उपस्थित राहणार असून पुढील काही रणनीती असेल, पुढील निवडणुका लागतील त्या अनुषंगाने यामध्ये चर्चा केली जाणार असल्याचं देखील समजतंय। अर्थातच आकांक्षा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।